महाराज लक्षात घ्या, काही नाही, कितीही कमवा, कमवलेलं धन इथंच राहतं. एक दिवशी एक भिकारी एका शेठजीच्या बंगल्या पुढे गेला, भीक मागू लागला, मालक काहीतरी द्या. त्याने पाहिलं हा भिकारी आतमध्ये आला कसा. वॉचमॅन झोपलेला होता, जवळ गेला, कानाखाली मारली, का रे तुला याच्याकडे बसवलं. परत गेला महाराज. भिकाऱ्याने ठरवलं याला अद्दल घडवली पाहिजे. 4-6 दिवसाला पुन्हा आला. आल्यानंतर त्यांनी सांगितलं, वॉचमॅनला सांगितलं, जा आणि तुझ्या मालकाला सांग मागण्याकरता नाही आलो, देण्याकरता आलो. देण्याकरता आलोय असं म्हटल्यानंतर मालक खाली धावत असाला. विचारलं, का रे बाबा काय? म्हणे आज देण्याकरता. काय? म्हणे आज सुई आणि दोरा घ्या. याचा काय करू? म्हणे तुम्ही माझ्या कानाखाली मारल्यानंतर मला हाकलून दिल्यानंतर थेट स्वर्गात गेलो म्हणे, आणि तिथे तुमचे आई वडील भेटले. आणि आई वडील भेटल्यानंतर काय झालं म्हणे, त्यांनी पाहिली त्यांची दीन अवस्था मी पाहिली, त्यांचे कपडे फाटलेले होते. त्यांनी सांगितलं, जर तुम्ही खाली गेला तर माझ्या पोराला सांगा येता येता सुई दोरा घेऊन या म्हणे. त्यांनी सांगितलं, अरे काय मूर्ख माणूस आहे, अरे सुई दोरा कुठं घेऊन जाता येतो का? सुई दोरा कुठं घेऊन जाता येतो का वरती? भिकारीने सांगितलं, राजा सुई दोरा जर वरती घेऊन जाता येत नाही तर मग या माडीला काय आग लावायची का? अरे दरवाजातल्या विनमुख पाठवलंस तू मला, तुला एवढं कळतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, संपत्तीचा गर्व करू नका, बळाचा गर्व करू नका, सत्तेचा अहंकार करू नका, सौंदर्याचा अभिमान करू नका, एक दिवस नष्ट होणार. तो का म्हणे, यह लोकीच्या व्यवहार न का डोळे धुरे भरून राहो, असा 4 चरणाचा भाव आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करा. ढोपार Bye.